आज मी खिचडी बनवली होती. त्याचा दाना ना दाना फुलला होता आणि मोकळी झाली होती अगदी. तुम्हाला पण आवडते ना? तर त्यासाठी रात्री 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्याच वाटीत साबुदाण्यापेक्षा थोडे कमी पाणी घालून रात्रभर भिजवला. बघा सकाळी किती छान भिजलाय, चिकट पण नाही आणि कच्चा पण नाही राहिला. आता कढईत तेल तापले की हिरवी मिरचीचे काप आणि उकडलेले बटाटे घातले. त्यात साबुदाणा घालून मिक्स केले आणि झाकून ठेवले. 2 मिनिटापेक्षा जास्त नाही वाफवून घ्यायचं. तर मी दाण्यांचा कूट करून घेतला. 2 मिनिटांनंतर लीड काढून दाण्यांचा कूट घातला आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स केले. साबुदाणा ओव्हर कुक नाही करायचा, नाहीतर तो चिकट होतो. बघा किती मोकळा झालाय. मग त्यात थोडेसे लाल तिखट घातले. हे ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर स्किप करू शकता. आणि आपली साबुदाणा खिचडी तयार. बघा किती छान फुलला आहे ना साबुदाणा आणि मस्त मोकळा झालाय. तोंडाला पाणी सुटले ना, मग लाईक आणि सबस्क्राईब करा.